नमस्कार मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे 2026 मध्येही भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत या वर्षीच्या पुरस्कारांची वैशिष्ट्ये आणि आपल्या महाराष्ट्रातील 15 मानकरी कोण आहेत त्याबद्दल. 1954 पासून सुरू झालेले हे पुरस्कार कला, क्रीडा, समाजकार्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्यांना दिले जातात. लक्षात ठेवा, सरकारी कर्मचारी, डॉक्टर व शास्त्रज्ञ वगळता या पुरस्कारासाठी पात्र नसतात. पद्मविभूषण असाधारण आणि विशिष्ट सेवेसाठी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान. पद्मभूषण उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी. पद्मश्री विशिष्ट सेवेसाठी चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार. घोषणा व वितरण पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनी 56 जानेवारी होते आणि वितरण मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते केले जाते. यावर्षी देशभरात एकूण 131 पुरस्कार जाहीर झाले, ज्यामध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्राला एकूण 15 पुरस्कार मिळाले आहेत. ते पुढीलप्रमाणे: पद्मविभूषण धर्मेंद्र सिंग देओल, मरणोत्तर, कला. पद्मभूषण अलका याग्निक, कला. पीयूष पांडे, कला. उदय कोटक, व्यापार आणि उद्योग. पद्मश्री रोहित शर्मा, क्रीडा. रघुवीर खेडकर, कला. आर माधवन, कला. सतीश शाह, कला. डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वैद्यकीय. भिकल्या लाडक्या धिंडा, कला. अशोक खाडे, व्यापार आणि उद्योग. सत्यनारायण नुवाल, व्यापार आणि उद्योग. श्रीरंग देवबा लाड, कृषी. जनार्दन बापूराव बोठे, समाजकार्य. जुझेर वासी, विज्ञान आणि अभियांत्रिकी. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.